त्याच्यामुळे 1000 काय 2000चंही तिकीट काढून तुम्ही नाटक पाहिलं तरी सर एक कविता असं लोक म्हणतातच. त्याला करायचं काय? पण ठीक आहे, उद्या जर लोक असं म्हणले नाही नाही त्याच्या नाटका बिटकाला काही जाऊ नका, अभिनय ठीक आहे, कविता चांगलं करते, तर धोक्याची सूचना आहे. पण तुम्ही जर असं म्हणत असाल की नाही नाही त्याचं नाटकही पाहायला पाहिजे, त्यांनी चांगलं लिहिलंय, काम चांगलं करतोय आणि तुमच्या नाटकालाही गर्दी होत असेल आणि मग तुम्हाला एखादा काम कवितेचं एखादं काम बोलण्याचं मिळत असेल तर हरकत नाही. याचं प्रमाण मी ठरवलंय की असे कार्यक्रम किती करायचे आणि नाटकातलं काम किती करायचंय, कारण ते ठरवणारे की उद्या माझी इमेज तुमच्या मनात काय असणार आहे. त्याच्यामुळे आज तुमच्याकडे जे आहे त्याला पर्यायी काय जोड देऊ शकतो याचा आपण कायम सातत्याने विचार करायला पाहिजे. मी करतो आणि मी करण्याचा प्रयत्न करतो, इथून पुढे करत राहीन. नाशिक शहरामध्ये येऊन तर मला आज फार आनंद झालाय. मध्यंतरी मी नाशिकवरती सुद्धा काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला होता की 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर 10वे, वनवासी प्रभू रामाला पंचवटीत पहावे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर 10वे, वनवासी प्रभू रामाला पंचवटीत पहावे. शंकराचा वास जिथे पर्वत तो ब्रह्मगिरी, उगवते मातीत याच स्वर गंगा गोदावरी. असं हे इतकं सुंदर शहर आहे. इथे वेगवेगळ्या नाटकाच्या निमित्ताने आम्हाला येता येतं, इतकं छान वाटतं कालिदासमध्ये प्रयोग करताना. पण हे काम करत असताना लिखाणाचं, अभिनयाचं आणि दिग्दर्शनाचं प्रमाण परत एकदा मला ठरवायला लागतं. हे काम करत असताना मी मुंबईमध्ये आजपर्यंत कधी वेळा चुकवल्या नाहीत. वेळ चुकवणं एक फार कर्मदरिद्रीपणाचं लक्षण आहे असं मला फार मनापासून वाटतं. आता तुम्ही म्हणाल आजचा कार्यक्रम तो उशिरा सुरू झाला, पण ते माझ्यामुळे नाही झाला, मी दुपारपासून आलेलो आहे. कधी कधी तुमचा काही भरोसा नाही, प्रेक्षक काही म्हणू शकतात. आम्ही तर बसलो होतो थंडीत, तुम्हीच अर्धा घंटा लेट आले. हो मान्य आहे मला, पण ठीक आहे. काय ते कधी कधी पण आपल्या कामाची, आपल्या सादरीकरणाची, आपल्या उपस्थितीची वेळ न चुकवणं ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. कारण प्रेक्षक कधी कधी भेटल्यानंतर इतकं मन मोकळं सांगतात, कधी कधी नाटकाच्या प्रयोगानंतर सुद्धा फार जपून बोलायला लागतं. आजकाल कुठल्या वेळेला कुठला कॅमेरा ऑन असेल. आमच्या तू म्हणशील तसं नाटकामध्ये माझी भूमिका खूप एनर्जेटिक आहे, धिंगाणा घालणारी आहे. तर खूपदा महिला काय होतं, प्रेक्षक भेटायला उत्साहाने येतात, उत्स्फूर्ततेने येतात. निवडलेले शब्द आणि पोचवणारा अर्थ याचा काही संबंध नसतो, तो आपल्याला लावायला लागतो. तू म्हणशील तसं नाटकामधली भूमिका खूप एनर्जेटिक आहे. एकदा एक मॅडम मागे आल्या, मला म्हणे अहो मस्त केलं तुम्ही, छान स्टॅमिना आहे तुमचा. आपले वेगळेच इंडिकेटर लागतात. पाहण्यासारखा चेहरा होता तिच्या नवऱ्याचा. अगं काय बोलायलीस ग, थोडं थांब ना. त्या थांबत नाहीत. अहो फार छान केलं, मस्त स्टॅमिना, आपण पुन्हा येऊ. अहो काकू, कुठंतरी भूमिका म्हणा, कलाकृती म्हणा, अभिनय म्हणा, दणकावून बोलायचं. पण हे सुद्धा भान फार ठेवावं लागतं आजच्या काळामध्ये. फोटो काढायला तर सगळ्यात मजा येते. फोटो काढण्या एवढी जगामध्ये विलक्षण गमतीची गोष्ट नाही. खूपदा महिला मंडळी मागे, जनरली महिला जर फोटो काढायला आल्या तर मी असा हातावर हात ठेवून उभा राहतो. एकदा एक मॅडम मागे आल्या, मला म्हणे सर फोटो काढा. म्हणलं काढू घे की, तुम्ही काढा. मी असं उभा राहिलो. मला म्हणे सर असं नाही, अंगावर हात टाका. आता अंगावर हात टाकण्याचा अर्थ काय होतो? मी तरीही गंमत करायचा प्रयत्न केला. मी म्हणलं अहो ताई मी कशाला, तुमचा नवरा सोबत आहे, त्याला सांगा ना अंगावर हात टाकायला. ते त्याच्यापेक्षा येडं होतं. ते मला म्हणे सर मी फोटो काढतो, तुम्ही टाका अंगावर हात. अशाही गमती जमती आमच्या क्षेत्रामध्ये घडत असतात. पण ह्या गमती जमतीच्या वेळेला आज मी किती सावध राहतो हे उद्या मला ठरवणार आहे की माझ्याकडे उद्या प्रेक्षक. कारण काय, हा व्हायरलचा जमाना आहे. तुमचं अख्खं करिअर एकीकडे आणि तुमची व्हायरल झालेली एक क्लिप एकीकडे. त्याच्यामुळे व्हायरल होणाऱ्या या कुठल्याही, तुम्हाला काय जाते व्हायरल झालेली कविता फुकटात बघायला. बाथरूम मध्ये बघून तुम्ही म्हणता ना आईची कविता लय चांगली, अरे तुम्ही बाथरूम मध्ये बसून का. बरं त्याच्यातही लोक आजकाल वेगळीच गमत. सर तुमच्या आईची कविता, अरे कुठली सर, तुमची आईवरची कविता बोलताना तर काय दणकावून. पण तरी सुद्धा आपल्याला भावना समजून घ्यायला काही काय. हे बघा आजच्या काळामध्ये सगळ्यात हलकी आणि स्वस्त गोष्ट कुठली झाली ना, ती भावना. कुणाची कधी कुठे कशी दुखावली जाईल याला काही तोडच नाही. कशाही वरून दुखावल्या गेल्या भावना की दुखावल्या गेल्या भावना. अरे तसा उद्देश होता का. पण त्यावेळेला म्हणता येत नाही की अहो तुमच्या आईची कविता म्हणजे काय, तुमची आईवरची कविता. अहो मला कळलं तुमच्या आईवरची कविता, बरोबर आहे बरोबर आहे. एकदा मी मॉलवरती थांबलो होतो, एक सर मला आले, सर तुम्ही परवा त्या ह्या कार्यक्रमात होते ना, हाला चवा येऊ द्या. म्हटलं अहो काका ते चला हवा येऊ द्या, हाला चवा येऊ द्या कुठून. ते उत्साहाच्या भरात बोलणं इतकं गमतीशीर असतं.
त्याच्यातूनही खूपदा गमती जमती होतात, त्याच्याही वरती लिहावंसं वाटतं, कारण हे प्रेक्षक उद्या वर्षानुवर्ष मला सांभाळणार आहेत, यांच्या जीवावरती मला काम करायचंय. त्याच्यामुळे माझं ठाम मत आहे की इथे जो कार्यक्रम घडतो ना तो काहीच नाही, याच्यानंतर जो प्रेक्षक भेटींचा कार्यक्रम घडतो तो फार इंटरेस्टिंग असतो. त्याच्यावरती स्वानंद सर, तुम्ही न ऐकलेली कविता एक तुम्हाला ऐकवतो. मी असं लिहिलं होतं की प्रयोग, बरं या कवितेमध्ये जी माणसं येतील ना तशी वागणारी माणसं तुमच्याही आयुष्यात असतील, ती आहेत का जरा तपासून बघा. मी असं लिहिलं होतं की प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा. म्हणजे हा कार्यक्रम रंगला ह्याचं काही हे टाइमपास आहे, ठीक आहे. याच्यानंतर जे भेटतात तो कार्यक्रम खरा असतो. प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा, प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तऱ्हा. काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप दावतात, कमावलेली सगळी ताकद त्या शेखँडमध्येच लावतात. खूप लोकांना सवय असते, अरे बरं वाटलं भेटून, अरे बरं वाटलं, माझा जीव घेतो काय माझा. प्रयोगाच्या नंतर खूप असे लोक भेटतात की जे कचकावून शेखँड करतात. काय तू किती दूध पिले आम्हाला दाखवायचंय का, तू आम्हाला कशाला दाखवतो, तुझा तू हात नॉर्मल धरणं असं छान. तर प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा, प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तऱ्हा. काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप दावतात, कमावलेली सगळी ताकद त्या शेखँडमध्ये लावतात. तोंडातून माझ्या शब्दांऐवजी फक्त अशी हवा येते, माझीच अंगठी माझ्या बोटांचा जोरदार चावा घेते. मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात, काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात. तुम्हालाही अनुभवायला येत असेल बघा. मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात, काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात. शेवटचा म्हणजे या फोटो नंतर नेमकं काय घडणार आहे, फोटो काढल्यावर हा बापडा का मी स्वतः मरणार आहे. आता काही लोकांना अशी सवय असते बघा, नीट लक्ष द्या, की काही येऊन बोलतात फार उत्तम, जे म्हणायचं तेच म्हणतात. काही येऊन बोलतात फार उत्तम, जे म्हणायचं तेच म्हणतात, पण बोलता बोलता कळत न कळत तोंडाजवळ तोंड आणतात. त्यांनी सोडलेल्या उच्छ्वासांचा माझ्यासाठी श्वास होतो, त्यांनी इंटरव्हलला हाणलेल्या वड्यांचा मला खमंग वास येतो. आता काही कॅटेगरी अशी पण असते बघा, काही भेटायला येऊन म्हणतात सर जवळ या की, असेही प्रेक्षक काही भेटायला येऊन म्हणतात सर जवळ या की, हे आमचं बाळ आहे याला तुम्ही कडेवर घ्या की. आता या गुटगुटीत प्रसंगाला मी तोंड कसं द्यायचं, अहो ते तुमच्या कष्टाचं फळ आहे, त्याला मी का घ्यायचं. पण हे जरी म्हणलं तरी प्रेक्षक कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत, आणि तुम्हीच जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे. प्रेक्षक कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत, आणि तुम्हीच जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे. त्यामुळे जोवर श्वासात श्वासही मी मनोरंजन मोलाचं देईन, हे वचन आहे की जोवर श्वासात श्वासही मी मनोरंजन मोलाचं देईन, तुम्ही फक्त टाळी वाजवा हो मी पुन्हा येईन, तुम्ही फक्त टाळी वाजवा मी पुन्हा येईन. या पुन्हाईंचा राजकीय संबंध काही नाही, असल्यास तो योगायोग समजावा.